तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पाहू शकता बघा, 1 नोव्हेंबरची सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर। आज पहिला दिवस बघा, आज पहिला दिवस जो आहे तो वाटपाचा त्या ठिकाणी असणार आहे लाडक्या बहिणींसाठी, कारण नोव्हेंबरचा महिना आता सुरू झाला आहे। बघा, नोव्हेंबरचा महिना सुरू झाला आहे म्हणजेच काय, तर तुम्हाला ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो ह्या ठिकाणी जमा होणार आहे। ऑक्टोबरचे जे पैसे ते तुम्हाला वाटप होणार आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आज आलेली आहे। नवीन आलेली अपडेट आहे बघा, नवीन आलेली अपडेट आहे, नवीन माहिती आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होतात, तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता वाटप होणार आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती। आणि महत्त्वाचं म्हणजे थेट 3000 रुपये जमा होऊ शकतात लाडक्या बहिणींनो, थेट तुम्हाला 3000 रुपये येऊ शकतात। त्याच्या संदर्भाची सर्वात महत्त्वाची माहिती आज जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण 3000 रुपये जे ते तुम्हाला जर आले तर तुम्ही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश होऊन जाणार आहेत, कारण 3000 रुपये तुम्हाला येणार आहेत। कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटतं बरं 3000 रुपये आले पाहिजे? असं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटतंय की 3000 रुपये आम्हाला आले पाहिजे? ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3000 रुपये पाहिजे, 3000 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे। ठीक आहे, आता बघा सगळं काही आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। काय महत्त्वाची माहिती आहे सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेल। त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका, पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात, त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा। आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। अतिशय जबरदस्त माहिती आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमुळे त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे। थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे। चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो। तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत। पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अखेरकार आता मुहूर्त सापडलेला आहे। पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या जेवढ्या महिला लाभार्थी पात्र आहेत तेवढ्या महिला लाभार्थ्यांसाठी मुहूर्त सापडलेला आहे। बघा, मुहूर्त सापडला आहे। कशाचा मुहूर्त? काय महत्त्वाची माहिती बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। ऑक्टोबरचा जो हप्ता आहे त्याच्या आतुरतेने वाट लाडक्या बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्या पाहत आहेत। ऑक्टोबरचा हप्ता, ऑक्टोबरचा महिना उलटल्यानंतरही खात्यात जमा होत नसल्याने महिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। बघा, महिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, कारण आपण पाहिलं GR आलेला आहे, सरकारचा GR म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्युशन सरकारचा आलेला आहे, शासन निर्णय आलेला आहे, परंतु तरी पण जर पैसे जमा होत नाही मग त्याच्यामध्ये काय अडचण आहे ते महत्त्वाचं आहे। लक्षात घ्या बघा, जेव्हाही तुम्हाला पैसे वाटप होतात, म्हणजे आपण आता अलीकडेच जर पाहिलं तर अलीकडेच जेव्हापासून आपला जो काय अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्या अर्थसंकल्पाच्या पुढे जर आपण आलो तर जेव्हा केव्हा तुम्हाला पैसे वाटप झालेले आहेत तेव्हाही सरकार GRच्या माध्यमातून निधी जो आहे तो ह्या ठिकाणी देत असतो। GR आला म्हणजे तुम्हाला तो निधी जो आहे तो त्या ठिकाणी दिला जात असतो। आता बघा, GR ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी, ऑक्टोबरचा हप्ता वाटप करण्यासाठी 410.30 कोटी रुपयांचा जो GR आहे तो सरकारने काढलेला आहे, परंतु अजूनपर्यंत ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला नाही, त्याच्यामुळे महिला चिंतेच्या वातावरणामध्ये आहेत। दुसरीकडे शासनाने KYC नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केलेले आहे, त्यामुळे KYCच्या प्रक्रियेमुळे तर हप्ता थांबत नाही आहे ना, असाही प्रश्न महिलांना पडलेला आहे। बघा, KYCची प्रक्रिया राहिलेली आहे त्याच्यामुळे हप्ता थांबतोय का, असाही प्रश्न जो आहे तो महिलांना पडलेला आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या बाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातोय। बघा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयांचा जो लाभ आहे तो दिला जातोय आणि दिला जात राहणार आहे। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे। आता पुढे बघा, म्हणजेच काय, तर या योजनेतून पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना
वार्षिक 18,000 रुपयांचा लाभ जो आहे तो मिळतोय. वार्षिक 18,000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळतोय. सध्या 1,500 रुपये मिळत आहेत म्हणून. ठीक आहे. आता ही जर रक्कम वाढली तर तुम्हाला लाभ जो आहे तो वार्षिक पण त्या ठिकाणी वाढणार आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये बघा, या कालावधीमध्ये किती हप्ते दिलेले आहेत, किती हप्ते तुम्हाला आलेले आहेत, तर महत्त्वाचं म्हणजे बघा 15 हप्ते आलेले आहेत. 15 हप्ते तुम्हाला वितरित करण्यात आलेले आहेत. महत्त्वाचे बाब म्हणजे या योजनेचा 16वा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात नेमका कधी वर्ग होणार याबाबतही मीडिया रिपोर्टमध्ये मोठा दावा केला जातोय. येत्या काही दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या ठिकाणी सुरू होणार आहेत. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या यंदा ह्या ठिकाणी सुरू होणार आहेत, म्हणजे येत्या काही दिवसांनी. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बघा, ZP आहे, नंतर आपण जर पाहिलं तर पंचायत समिती असेल, पंचायत समिती, महानगरपालिका असतील, नंतर नगरपालिका असतील, नगर परिषद असतील, तर या ठिकाणच्या निवडणुका जाहीर होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. त्यामुळे या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर होतील आणि निवडणुका जाहीर झाल्या किंवा निवडणुकांची घोषणा झाली तर लगेच आचारसंहिता लागते. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागेल. घोषणा झाली म्हणजे आचारसंहिता लागू. साहजिकच आहे, आचारसंहितेच्या काळात सरकारला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येणार नाहीत. लक्षात घ्या, तुमच्या आचारसंहिता लागू झाली म्हणजे तुम्हाला पैसे पाठवता येणार नाही आहेत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा, यामुळे आता फडणवीस सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे हप्ते एकाच वेळी देऊ शकतं असा दावा केला जात आहे. बघा, दोन्ही महिन्यांचे जर पैसे तुम्हाला एकत्र दिले म्हणजे तुम्हाला किती रुपये मिळतील, तर ऑक्टोबरचे 1,500 आणि नोव्हेंबरचे 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला एकत्र मिळतील जर दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र दिले तर, असा दावा केला जातोय. अर्थात अद्याप शासनाकडून किंवा शासकीय अधिकाऱ्यांकडून या संदर्भात कोणतीच माहिती समोर आलेली नाही आहे. आपण जर पाहिलं तर अर्थातच आहे, यामध्ये शासनाकडून किंवा शासकीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही आहे की दोन्ही हप्ते दिले जातील म्हणून. पण एक हप्ता निश्चितच दिला जाणार आहे कारण शासनाचा GR आलेला आहे. ऑक्टोबरच्या हप्त्याच्या संदर्भात शासनाने GR दिलेला आहे. नंतर बघा, परंतु विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळेच महायुतीला फायदा झाला होता आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता फडणवीस सरकारकडून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या काही दिवसांनी वितरित केले जातील असा दावा केला जातोय. आता यामध्ये काही तथ्य आहे का? दोघंही हप्ते तुम्हाला एकत्र येऊ शकतात का? तर हो, दोघंही हप्ते तुम्हाला येऊ शकतात. कारण काय आहे, महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबरचा GR आलेला आहे पण ऑक्टोबरचे पैसे अजून वाटप झाले नाही. नंतर महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबरचे पण पैसे त्या ठिकाणी दिले जाऊ शकतात कारण नोव्हेंबर महिना पण सुरू झालेला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. योजनेच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींना महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात पैसे दिले जात होते, पण गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. बघा, गेल्या काही महिन्यांपासून आपण जर पाहिलं तर हप्ता जो आहे तो मिळण्यास उशीर होत आहे. ऑक्टोबरचा हप्ता देखील महिलांना अजून मिळालेला नाही आहे. मात्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुढे जर आपण पाहिलं तर आचारसंहिता लागू होत आहे, त्याच्यामुळं दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र ह्या ठिकाणी दिले जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. तुम्हाला ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे तो त्या ठिकाणी येणार आहे कारण GR निघालेला आहे. नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात कुठली अजून त्या ठिकाणी ऑफिशियल माहिती नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 1,500 रुपये तर येणारच आहे. ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.